न्यायव्यवस्था. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर ही दोन व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळी आणि महत्त्वपूर्ण होती. त्या काळात राजेशाही असली तरी लोकशाहीतल्या कल्याणकारी राज्याची संकल्पना दोघांनीही आपल्या शासनातून आणि प्रशासनातून प्रत्यक्षात उतरवली. आपल्या अद्वितीय वैचारिक प्रतिभेने काळाच्याही पुढे विचार करण्याचं दूरदर्शित्व त्यांच्याकडे होतं. कुठल्याही प्रशासन प्रणालीत आणि शासन यंत्रणेत न्यायप्रणाली आणि न्यायदान या स्थान महत्त्वाचं असतं. दृढ इच्छाशक्ती आणि लोकाभिमुख प्रशासन यांची छाप अहिल्याबाईंच्या न्यायदानावर होती. त्यांच्या काळात न्याय विभाग ही उत्पन्नाची बाब नव्हती. प्रजेला मोफत न्याय मिळत असे. तरीही न्यायदानात झालेला विलंब देवी अहिल्यांना सहन होत नसे. कुठेही शोषण अन्याय झाला की त्या अस्वस्थ होत. त्यांची न्यायबुद्धी जागी होई. शिवलिंगावर हात ठेवून त्या निर्भीडपणे आणि तटस्थपणे न्याय देत. न्याय अन्याय ओळखण्याची विलक्षण शक्ती त्यांच्या अंगात होती. न्याय मागण्यासाठी प्रत्येकाला त्यांचं दार खुलं असे. भर दरबारात पती खंडेरावाच्या गैरवर्तनाला दंड ठोठावण्यासही त्या घाबरल्या नाहीत. अधिकाऱ्यांची गैरवर्तणूक अन्याय त्या सहन करत नसत. पत्र पाठवून जाब विचारत. न्यायनिष्ठेचं तत्व प्रजाजन अधिकारी आप्तजन सगळ्यांना समान होतं. न्यायाला विलंब म्हणजे एक प्रकारचा अन्याय असं त्यांचं मत होतं. अहिल्याबाईंची न्यायबुद्धी रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखीच जागृत आणि निस्पृह होती. दोघांच्याही न्यायाला मानवतेची बैठक होती. विधवेला दत्तक विधानाची परवानगी देताना काही पट्टी अथवा कर बसवावा असं दरबारी म्हणाले तर देवी कडाडल्या. हा न्यायधर्म नव्हे, हे तर लाच घेणं झालं. अहिल्याबाईंची न्यायपद्धती सोपी आणि सुटसुटीत होती. जॉन माल्कस लिहितो, अहिल्याबाईंसारखा न्यायाधीश पुन्हा होणं नाही. उदयपूर, जयपूर, जोधपूर, देवास, कर्ती, झावबा या ठिकाणचे संस्थानिकही न्याय मागायला अहिल्याबाईंकडे येत असत. कवी मोरोपंतांनी अहिल्याबाईंच्या न्यायव्यवस्थेवर काव्यच केलं होतं. त्यांनी सांगितलेली न्यायधर्मनिरता आणि न्यायदानातील तटस्थपणा हे अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं.